अवयात पुढची बातमी अहिल्यानगरमधील लाँग मार्चला मोठं यश आलेलं आहे। मागण्या मान्य झाल्यामुळे लाँग मार्चची सांगता करण्यात आली। वनजमीन आणि तळजमिनीबाबतच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत। कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय पालकमंत्री विखे पाटील आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी घेतला। त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आंदोलकांच्या सोबत संवाद साधला। वनजमिनी तळजमिनीच्या मागण्यांसह अर्धवेळ कर्मचारी आणि शालेय पोषण कर्मचाऱ्यांसाठी मोठे निर्णय घेण्यात आलेत। अर्धवेळ कर्मचाऱ्यांच्या मानधनात 2,000ची तर शालेय पोषण कर्मचाऱ्यांच्या मानधनात 1,000ची वाढ करण्यात आली आहे। अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल कारवाई करण्यास ऑपरेशन नाही होणार आहे तो एक वेळ आपण केलेला आहे। तर भंडारदरा जलाशयातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या हक्का संदर्भामध्ये मी अजितरावांना विनंती केलेली आहे। त्याप्रमाणे मुख्य अभियंता नाशिक यांना आपल्या सर्वांच्या साथीने आम्ही हा लॉंग मार्च यशस्वी झाला या नोटचं इथे स्थगित करतो आहोत अशी घोषणा आमचे अध्यक्ष उमेश देशमुख आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही करतो।